महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध भगवान बुद्धांनी वाक्यात केलेला असा सद्धम्म, धम्मावर आढळून असलेला पूज्य भिक्षुसंघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना नमन. तर आजचा भाग आहे चौथा, बुद्धाची प्रवचने, गृहस्थासाठी प्रवचने. पहिला प्रकरण आहे सुखी गृहस्थ. आता एकदा अनाथ पिंडक भगवान बुद्धाकडे आला आणि त्यांना अभिवादन करून त्यांच्या जवळ एका आसनावर बसला. आता गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्यासाठी अनाथ पिंडकाला उत्सुकता लागली होती. म्हणजे गृहस्थाचं सुख कशात आहे हे जाणण्याची उत्सुकता अनाथ पिंडकाला लागली. म्हणून अनाथ पिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवान बुद्धांना विनंती केली. आता भगवान म्हणाले गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. लक्षात काय म्हणताय भगवान बुद्धाचं, गृहस्थाचं पहिलं सुख कशात आहे? स्वामित्वात आहे. स्वामित्वात म्हणजे संपत्तीमध्ये आहे की नाही. गृहस्थाचं पहिलं सुख कशात आहे? संपत्तीमध्ये. पण कोणत्या संपत्तीत हे लक्षात ठेवा. काय म्हणलं आहे? गृहस्थाजवळ धन असते त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निधडाच्या घामाने कमवले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटत असते. तर गृहस्थाच्याकडे धन असतं पण त्या धनाचा सुख कोणत्या पद्धतीने म्हणलं नाही, त्याने चांगल्या मार्गाने कमवलेले आहे म्हणून ते काय आहे? सुख आहे. दुसरे सुख आहे सुख उपभोगाचे. तर गृहस्थाजवळ धन असते ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निधडाच्या घामाने कमवले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभत आहे. तर कसं आहे की ते पुण्य लाभणे त्याला, म्हणजे धन तर कमवलं, धन आहे पण त्या धनाचा काय झाला पाहिजे? लाभ झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे, तेव्हा त्याला सुख आहे. कशा पद्धतीने? जे धन मी कमवलेलं आहे, चांगल्या मार्गाने कष्ट करून कमवलेलं आहे, चांगल्या पद्धतीने कमवलं आहे, अशा सर्व प्रकारचं धन कमवलं आहे, घाम काढून कमवलेलं आहे, असं धन मी कमवलेलं आहे आणि त्या धनाने मी काय करत आहे? पुण्य संपादन करताय, म्हणजे स्वतःसाठी उपयोग करताय आणि त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करताय या विचाराने त्या काय आहे? त्याचा सुख आहे त्याने. तर असं दुसरं प्रकारचं सुख आहे. त्याच्यानंतर तिसरं सुख आहे. कसं आहे की सुख म्हणजे तिसरं सुख म्हणजे ऋण. गृहस्थाचे कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच काही ऋण लागत नाही या अशा विचाराने तो सुखी असतो. तिसरा प्रकार कोणता आहे? तर त्याच्यावर कोणतंच कर्ज नाही, कोणाचं ऋण नाही, कर्ज नाही, काय नाही, असा जो व्यक्ती असतो त्यालाही सुख आहे. अशा पद्धतीने ज्या व्यक्तीच्या अंगावर कोणत्याच पद्धतीत कर्ज नाही आहे तर त्याला काय आहे? भगवान बुद्धांनी सुख म्हटलं नाही. तर माझं कोणाचंही लागत नाही, म्हणजे कोणाचंही छोटं असो मोठं असो कोणाचंही कर्ज देण्याचं माझ्याकडे काही भाग नाही आहे, म्हणजे कर्ज नाही आहे आणि आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे असा जो विचार असतो, म्हणजे कर्जमुक्त असतो, हे काय आहे? एक सुख आहे. तर अशा पद्धतीने हे तिसरं सुख आहे. त्याच्यानंतर चौथं सुख म्हणलं नाही. काय म्हणलं नाही? की सुख निर्दोषतेमध्ये आहे. काया वाचा मनाचा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने सुखी ग्रस्त होतो. तर अशा पद्धतीने चौथं सुख म्हटलं नाही. कोणतं आहे? की जो काया वाचा मन आहे याच्याने तो काय आहे? निर्दोष कृत्य करतो. निर्दोष म्हणजे कोणालाही हानी करत नाही, कोणालाही नुकसान करत नाही, आपलं जीवन चांगल्या पद्धतीने घालवतो. म्हणजे कायाने शुद्ध राहतो, वाचेने शुद्ध राहतो आणि मनाने शुद्ध राहतो, आचरण करतो, आहे की नाही. तर अशा म्हटलं नाही सुख म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने 4 प्रकारचे हे सुख गृहस्थाचे भगवान बुद्धाने सांगितले आणि अनाथ पिंडकाने हे गृहस्थ आणि अनाथ पिंडक जर गृहस्थ प्रयत्न करीत राहील तर खरोखर त्याला या 4ही प्रकारचे सुख लाभत असते. तर अशा पद्धतीने तो चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत राहिला हे 4 प्रकारचे सुख त्याला मिळत राहत असते, है ना. आता दुसरा भाग, पुत्रापेक्षा कन्या बळी, म्हणजे मुलापेक्षा मुलगी
बरी आहे ना अशा पद्धतीने. आता एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे राहत असतात, तर राहत असताना कौशल राजा जो आहे प्रसंगित हा भगवान बुद्धाकडे भेटण्यासाठी आला असतो आणि भगवान बुद्धाशी तो संभाषण करत असतो. तर भगवान बुद्धासमोर तो बसून भगवान बुद्धाशी चर्चा करत असतो, वार्ताहर करत असतो आणि अशापणे करत असताना काय होतं की राजवाड्यातून एक दूत येतो आणि दूत आल्यानंतर आणि त्या राजापाशी जाऊन त्यांची राणी मल्लिका प्रसूत झाली, तिला कन्या झाल्याचे त्यांना सांगतो. तर अशा पद्धतीने तो दूत येतो आणि राजाला सांगतो की तुमची पत्नी मल्लिका आहे, तिला काय झालं आहे, मुलगी झाली आहे, पुत्री झाली आहे, अशा पद्धतीने येऊन सांगतो. हे वृत्त ऐकल्याबरोबर राजा खिन्न होतो, उदास होतो, दुःखी होतो आणि भगवंताने राजाला खिन्नतेचे कारण विचारतात. तर भगवान बुद्ध त्याला खिन्नतेने दुःखतेचे कारण विचारतात. तेव्हा राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रतीत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त मला कळालेले आहे. अशा पद्धतीने म्हणजे राजाने काय सांगणार आहे की मला मुलगी झाली हे वाईट बातमी अशा पद्धतीने सांगितलं राजाने. तर अशा पण सांगितल्यानंतर यावर भगवान बुद्धाने त्यांना सगळी परिस्थिती ओळखून भगवान बुद्धाने म्हटले की राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली आणि निपजण्याचा संभव आहे. म्हणजे काय आहे तर कन्या जी आहे पुत्रापेक्षा पुत्री चांगली आहे अशा पद्धतीने सांगितलं. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी, माता आणि विविध भूमिका करणारी असते. जी कन्या शहाणी असते आणि सद्गुणी असते ती कन्या अनेक प्रकारची भूमिका करते. कशाची तर कन्याची भूमिका करते, मुलीची भूमिका करते, त्याच्यानंतर पत्नीची भूमिका करते आणि त्याच्यानंतर मातेची भूमिका अशा पद्धतीने ती करत असते. अशा पद्धतीने हे जे कन्या आहे हे काय आहे एक चांगली गोष्ट आहे अशा पद्धतीने सांगितलं. म्हणून जिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करेल, मोठे राज्य करेल आणि खरोखर असा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदर्शक होईल. तर अशा पद्धतीने म्हटलं नाही या स्त्रीमध्ये आहे जेव्हा मुलगा होईल की हा मुलगा काय करेल, चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि चांगले कृत्य करेल आणि मोठे राज्य निर्माण करेल, मोठं राज्य चालवल आणि खरोखर थोर सुद्धा पुत्र होईल. म्हणजे अशा पद्धतीने त्या मुलीच्या ठिकाणी जन्माला कोण घालत असते, मुलगा घालत असते. तो मुलगा काय होतो, मोठा बनतो, राजा बनतो, थोर माणूस बनतो, मोठे महात्मे बनतात. अशा पद्धतीने काय म्हटलं नाही, पुत्रापेक्षा पुत्री गई अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना उपदेश केलेला आहे. आता तिसरा प्रकरण आहे कोणता, पती आणि पत्नी. एकदा भगवान बुद्ध मधुरा आणि निरंजना याच्यातील रस्त्याच्या मार्गाने चालत होते. या रस्त्यांना पुष्कळचे गृहस्थ आणि त्यांच्या पत्न्या त्यांच्यासोबत चालत होत्या. आता अशा पद्धतीने जेव्हा भगवान बुद्धाने तो रस्ता चालत असताना रस्ता ओलांडून म्हणजे रस्त्याच्या बाजूला आहे का नाही एक झाड असतं, त्या झाडाखाली जाऊन भगवान बुद्ध विश्रांतीसाठी बसले. आता अशा पद्धतीने बसल्यानंतर तिथं त्या रस्त्याच्या बाजूने गृहस्थ आणि त्यांच्या पत्न्या जात होत्या. तर त्यांनी पाहिलं की भगवान बुद्ध तिथं बसलेले आहेत. तर बसलेल्या असल्यानंतर त्या सर्वांनी भगवान बुद्धाजवळ आले, भगवान बुद्धाला वंदन केलं आणि एका बाजूला बसून त्यांनी भगवान बुद्धाला विचारले की पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता, यावर भगवान बुद्धांनी उत्तर द्यावे. यावर भगवान बुद्धांनी आम्हाला सांगावे अशा पद्धतीने म्हटलं. तर अशा पद्धतीने गृहस्थ बसले, पती पत्नी बसलेले आणि भगवान बुद्ध त्यांना सांगतात की हे गृहस्थ हो. भगवान बुद्ध काय म्हणतात त्यांना सांगतात ना है ना, ते गृहस्थ हो, पती पत्नी 4 प्रकारे एकत्र राहत असतात. तर पती पत्नी काय आहे 4 प्रकारचे एकत्र राहत असतात. तर दुष्ट स्त्री बरोबर राहत असतो. म्हणजे पहिल्यांदा सांगितलं 4 आहे ना, 4 प्रकारचे स्त्री पुरुष एकत्र राहत असतात. तर दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री एकत्र राहत असतात. त्याच्यानंतर दुष्ट पुरुष देवते बरोबर राहत असते. त्याच्यानंतर सतपुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल आणि कदाचित सतपुरुष एखाद्या देवता तुल्य स्त्री बरोबर राहत असेल. तर अशा पद्धतीने 4 प्रकारचे पती पत्नी वगैरे सांगितलं. तर भगवान बुद्ध सांगतात गृहस्थ हो, दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तन,
विष्ट मन आणि सत्पुरुषाची निंदा यांनी भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तदच असते. अशा प्रकारे सद्गुरस्तो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन जगत असतो. तर दुष्ट पुरुष कसा असतो? चोरी करणे, हत्या करणे, मद्यपान करणे, कामवित्याचार करणे, लोकांना त्रास देणे, अशा पद्धतीच्या दुष्ट पुरुष म्हणून आहे. आणि त्याच स्वभावाची दुष्ट स्त्री जात असते. तर अशा पद्धतीने दुष्ट पुरुष आणि दुष्ट स्त्री काय होतात? एका ठिकाणी राहत असतात आहे ना. आता त्यानंतर सांगितलं नाही गुरस्तो दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी याच्या जीवनातील पतीवर सांगितल्याप्रमाणे वर्तन असते, परंतु पत्नी हत्या, चोरी, अविचार, सत्य वाचन, मद्यपान यापासून पळत असते. तिचा वर्तवणूक फसवणूक आणि हितकारी असते. अंतःकरणात महाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनातील सद्गुणी माणसाची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देश शब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ दुष्ट पुरुष देवता तुल्य पत्नीसह राहतो. आता दुसऱ्या जोडीमध्ये सांगितलं काय सांगितलं नाही? दुष्ट पुरुष आणि देवता तुल्य स्त्री. तर देवता आता दुष्ट पुरुष काय मगाशी सांगितलं चोरी बिरी करणे, हत्या विक्या करणे अशा पद्धतीचा दुष्ट पुरुष असतो. तर मग देवता तुल्य काय आहे? की चोरी करत नाही, हिंसा करत नाही, अविचार करत नाही, खोटं बोलत नाही, हिंसा करत नाही, कोणाला दुखापत करत नाही, आपल्या मनामध्ये कोणताही उल्हास राग द्वेष लोभ वस ठेवत नाही. अशा सत्पूर्णाची जे आहे ती स्त्री काय आहे? देवता तुल्य आहे. तर अशा पद्धतीने दुष्ट पुरुषासोबत देवता तुल्य सुद्धा स्त्री राहत असते आहे ना. तर अशा पद्धतीने दुसरा प्रकार आपण आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकारचा आहे गृहस्थ. देवता तुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी याचे जीवन असे असते की यामध्ये देवता तुल्य म्हणजे काय? चांगले गुणधर्म करणारा, चांगले आचरण करणारा. आणि दुष्ट स्त्री म्हणजे काय? चोरी करणारी, हत्या करणारी, लुबाडणारी, लोकांना त्रास देणारी अशा पद्धतीची स्त्री असते. तर अशा पद्धतीने देवता तुल्य पुरुष म्हणजे सत्पुरुष आहे, जो कोणाची हत्या करत नाही, कोणाला दुखापत करत नाही, कोणाला वाईट करत नाही, कोणाचं म्हणजे कोणाला दुखापत करत नाही, कोणाचं वाईट करत नाही, कोणाचं बिघडवत नाही. अशा पद्धतीचा जो माणूस होतो आणि आपल्या मनामध्ये चांगल्या पद्धतीचे सदाचार आणि चांगले गुण तो ठेवतो असा देवता तुल्य पुरुष असतो. पण त्याची पत्नी कशी असते? दुष्ट स्त्री असते. म्हणजे ते चोरी करणारी, लबाडी करणारी, खोटं बोलणारी अशा पद्धतीची असते. तर अशा पद्धतीत सुद्धा काय आहे? देवता तुल्य पुरुष आणि दुष्ट स्त्री अशी सुद्धा एक काय आहे? जोडी असते है ना. आता त्याच्यानंतर गृहस्थ चौथ्या प्रकारची सांगितले गेले नाही. पती पत्नी जीवनात जणू काय देवते बरोबर राहतात अशी वागत असतात. तर आता याच्यामध्ये ते दोघेही पती पत्नी हत्या करत नाही, चोरी करत नाही, अवश्य भाषण करत नाही, व्यभिचार करत नाही, मद्यपान करत नाही आणि अशा कोणत्याही वर्तनाला ते बळी पडत नाही. आणि ते कोणालाही मोहाधीन होत नाही. तर होऊन ते सत्पुरुषाच्या निंदेला आपले जीव विचारित नाही. तर अशा पद्धतीने कोणाची ते निंदा वगैरे करत नाही. अशा पद्धतीने गृहस्थ पती पत्नी काय आहे? एक प्रकारचे चांगले जीवन करत असतात. तर कोणते आहे? देवता तुल्य पुरुष आणि देवता तुल्य स्त्री अशा पद्धतीची ही एक जोडी असते. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना 4 प्रकारच्या संस्काराच्या जोड्या सांगितल्या. तर अशा पद्धतीने हा प्रवचन संपला. आता त्याच्यानंतर दुसरं शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने. आता शीलावर आवश्यक प्रवचन आहे अशा पद्धतीने. तर पहिलं प्रवचन आहे कोणतं? माणसाची अधोगती कशाने होते. आता माणूस वाईट मार्गाने कसा लागतो किंवा त्याचे दुःख का निर्माण होते हे तर सांगितलं. कशा पद्धतीने? तर एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनामध्ये जे अनाथपिंडकाचा विहार आहे तिथं राहत असतात. तिथं त्यावेळी राहत असताना मध्यरात्री उलटल्यानंतर एक आपल्या तेजाने दीप्तिमान करीत देवता भगवान बुद्धाचं जे आश्रम आहे ते प्रकाशमान करत असतो आणि भगवान बुद्धाकडे येतो आणि त्यांच्या सानिध्यात येऊन बसतो आणि त्यांना वंदन करतो आणि वंदन करून एका बाजूला बसून भगवान बुद्धाला काही विचारतो. तर अशा पद्धतीने काही प्रश्न त्यांना विचारतो, काही श्लोक म्हणतो. तर भगवान बुद्धाला म्हणतात गौतमा, भगवान तो म्हणतो गौतमा मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न विचारित आहे. कृपा करून अधपतनाचे कारण काय असतात ते मला सांग. भगवंताने ती सांगण्याचे मान्य केले आणि मग म्हणाल. तर भगवान बुद्धाने ते मान्य केले आणि ते सांगायला लागले. तर भगवान बुद्ध काय म्हणतात? कोणाची उन्नती होत आहे,
कोणाची अधोगतीला जात आहे हे सहज पाहण्यासारखे आहे, ते सहज समजण्यासारखे आहे. तर इथं काय म्हटलं नाही, कोण अधोपताला जात आहे आणि कोण चांगल्या मार्गाची उन्नती करत आहे हे आपल्याला सहज समजून येत असते. तर कशावरून समजून येत असते, तर एक त्याने सांग भगवान बुद्ध म्हणतात, जो धर्मप्रेमी आहे तो उन्नत पथावर असतो. म्हणजे जो धर्मप्रेमी म्हणजे ज्याला धर्माची आवड आहे तो कसा आहे, उन्नत पथा म्हणजे प्रगती करत आहे, स्थिती होत आहे अशा पद्धतीने. तर धर्मदीक्षा हा अधोगती पथावरती असतो. म्हणजे जो धर्माला मानत नाही, धर्माचा विरोध करतो, धर्माचा द्वेष करतो, असा व्यक्ती अधोपतनाला जात असतो, म्हणजे वाईट मार्गात जात असतो है ना. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते हे त्याच्या अधपतनाचे दुसरे आहे. आता अधपतनाची माणसं काय आहे, तर त्याला चांगले माणसं आवडत नाही, त्याला दुर्गुणी माणसं काय असतात, प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसं अप्रिय वाटत असतात. तर अशा पद्धतीने त्याची श्रद्धा कशी होते, दुर्गुणी माणसावरती असते, सद्गुणी माणसावरती श्रद्धा राहत नाही. तर अशा पद्धतीने त्याचं अधपतन होत असते. तर अशा पद्धतीने हे त्याचं दुसरं कारण आहे. त्याच्यानंतर झोपाडूपणा, गप्पा मारण्याची आवड आणि निर्योजितपणा, आळस, क्रोधा, निष्ठता ही सर्व अधोगतीचे तिसरं कारण आहे. तर तिसरं कारण कोणतं आहे, आळसपणा करणे, झोपाडूपणा करणे, गप्पा मारत राहणे आणि निरुपयोगी म्हणजे कोणतं काम न करत राहणे आहे ना. अशा पद्धतीने क्रोधाविष्ट होणे, म्हणजे जर आपल्याला कोणी काय म्हटलं तर लगेच त्याला रागावणे येणे. तर अशा ज्या गोष्टी जो करत असतो त्याचं हे अधोपतनाचं तिसरं कारण आहे. त्याच्यानंतर आई बाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्याचे पालन पोषण न करणे हे अधपतनाचे काय आहे, चौथे कारण आहे. काय म्हणलं नाही, चौथं कारण भगवान बुद्धांनी लक्षात ठेवणार आहे की ज्या मुलाकडे चांगली पैसा आहे, संपत्ती आहे, तरी पण ते आपल्या आई वडिलांचा सांभाळा करत नाही, हे अधपतनाचं चौथं कारण आहे. म्हणजे मुलगा चांगला असून सुद्धा आई वडिलांना सांभाळत नाही, तर हे काय आहे, अधपतनाचं चौथं कारण आहे. अशा पद्धतीने सांगा. ब्राह्मण, श्रमण आणि अन्य साधूंना असत्य भाषणाची टणकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण आहे. म्हणजे चांगल्या माणसाला बोलणे, दोष लावणे है ना, त्याच्याविषयी असत्य भाषण करणे हे अधपतनाचं काय आहे, पाचवं कारण आहे. तर जो कोणी साधू पुरुष असतो, जसं भिक्षू असेल, कोणी साधू मानव असेल, आहे की नाही, यांना जर आपण काही बोललं, आहे की नाही, हा असा आहे तसा आहे, असत्य भाषण केलं, त्यांच्याविषयी निंदा केली, तर त्यांना ठकवण्याचा प्रयत्न केला, तर हे काय आहे, आपलंच अधपतन होते, त्यांचं होत नाही, आहे की नाही. तर कोणाचं होते, असे त्यांचं व्यक्तीचं होतं. म्हणून अशा वेळी श्रमण, ब्राह्मण आणि अन्य साधूंना जो असत्य भाषण ठकवितो त्याला अधपतनाचं पाचवं कारण सांगितलं आहे भगवान बुद्धांनी. आता जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा येत्यानेच उपयोग घेणे हे अधपतनाचे सहावे कारण आहे. तर आपल्याकडे धनसंपत्ती आहे, धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे आणि सगळी गोष्ट आहे, आपण त्या संपत्तीचा काय करतो, येत्यानेच उपयोग घेत असतो, हे सुद्धा काय आहे, अधपतनाचं सहावं कारण भगवान बुद्धांनी सांगलं आहे. तर कसं करायला पाहिजे, वाटून खायला पाहिजे. वाटून खायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, काम येण्याकरता त्याला वाटत पाहिजे ना, नाही, तर जिथं आवश्यक आहे तिथं त्याने ते धन काय केलं पाहिजे, खर्च केलं पाहिजे. म्हणजे फुकट वाटलं नाही पाहिजे. नाही, आपल्याला धन जास्त आहे तर कोणालाही वाटत असं म्हटलं का, नाही, तर जिथं आवश्यक आहे तिथे तुम्ही त्याची मदत केली पाहिजे आहे ना. आणि नाही केली, एकट्यानं खात बसला, ते अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही है ना. आपले कुळ, संपत्ती, जात याचा अभिमान बागडून आपल्या आपतेचा तिरस्कार करणे हे अधपतनाचे सातवे कारण आहे. तर इथं भगवान बुद्धांनी सांगितले गेलं नाही, काय सांगितले गेलं नाही, की आपले जे जात, आपलं कुळ है ना,
आपलं कुळ संपत्ती याचा अभिमान बाळगून आपलं आपलं अभिमान बाळगून आपण त्याच्यामध्ये तिरस्कार करणे म्हणजे इतराचा तिरस्कार करणे हा अधपतनाचं काय आहे सातवं कारण आहे. म्हणजे आपल्याला काय कोणत्या गोष्टीचा आहे की मी चांगल्या कुळात जन्मलो, मी चांगल्या जातीत जन्मलो, मी चांगल्या म्हणजे कुटुंबामध्ये संपत्तीवान जन्मलो आणि अशा पद्धतीचा अभिमान काढून आपल्या परिसोबत जवळ काही आपले नातेवाईकासोबत काय करणे भेदभाव करणे हे सुद्धा काय आहे अधपतनाचं सातवं कारण आहे. व्यभिचार मद्यपान जुगार यामध्ये व्यसनाचा अपव्यर्थ करणे हा अधपतनाचे आठवे कारण आहे. तर व्यसनामध्ये जुगारामध्ये म्हणजे दारू पिण्यामध्ये जे काही व्यसन आहे त्याच्यामध्ये व्यसन करणं आणि त्याच्यामध्ये पैसा खर्च करणं हे सुद्धा काय आहे अधपतनाचं आठवं कारण आहे. म्हणजे चांगल्या सवयी न करता वाईट सवयी करणे आणि त्याच्यामध्ये पैसा खर्च करणे हे अधपतनाचं काय आहे आठवं कारण आहे. म्हणून त्याच्यामुळे माणसाचं दुःख निर्माण होत असते. स्वस्त्रीमध्ये सावध न पावता वेदचा गणित आणि परस्त्री याच्या समागमन करणे हे अधपतनाचे नववे कारण आहे. म्हणजे आपल्या स्त्री असून दुसऱ्याच्या स्त्रीपर्यंत आपण काय करणे काम वासनामध्ये राहणे हे काय परस्त्रीचा समागम करणे म्हणजे काय आहे अधपतनाचं हे नववं कारण. त्याच्यानंतर असंयमी उदरी स्त्री किंवा पुरुष याच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपतनाचे 11वं कारण आहे. तर इथं सांगितलं काय कोणतं काय म्हटलं नाही तर जो असंयमी आहे असंयमी म्हणजे काय संयम ठेवत नाही. जो उदया आहे उदया म्हणजे काय खर्च करणारा आहे ना त्याच्याकडे अजिबात पैसा टिकत नाही कुठेही खर्च करत राहतो इथं गेला तिथं गेलं काही ना काही खर्च करत राहतं असा उदया किंवा स्त्री पुरुष किंवा स्त्री याच्या हाती आपली सत्ता देणे म्हणजे संपत्ती देणे अधिकार देणे हे अधपतनाचं कारण आहे. अशा पद्धतीने मग भगवान बुद्धाने सांगितलं गेलं नाही की कोणाकडे संपत्ती दिली पाहिजे उदया वक्ती तर केलं नाही पाहिजे ती दिली तर ते अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही संपत्ती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आहे ना. अशा पद्धतीने जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमाची इच्छा बाळगणे हे अधपतनाचे 12वे कारण होय. तर भले काही आपला जन्म क्षत्रिय कुळात झालाय क्षत्रिय म्हणजे काय राज्य करणाऱ्या कुळामध्ये झालाय म्हणून त्याने आपली इच्छा महत्वाकांक्षा बाळगून सगळ्यावरती राज्य करण्याची इच्छा ठेवली म्हणजे मालमत्ता जमा करण्याची अधिकार गाजवण्याची ही जी इच्छा ठेवली तर ही सुद्धा काय आहे अधपतनाचं कारण आहे. तर म्हणजे स्वामी बनण्याचा या जगाचा स्वामी बनण्याचा जो प्रयत्न करत असतो आहे का नाही हा सुद्धा अधपतनाचं 12वं कारण आहे. तर इथं चांगल्यासाठी केलं तर ठीक आहे पण ते जर वाईटासाठी असेल तर ते काय आहे कारण. म्हणून हे कुलोत्तम देवा ही सर्व अधपतनाची कारण आहे. या सर्वांवर विजय मिळवला तर तू वाचशील. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांचे ना 12 कारणे सांगितले. या 12 कारणामुळे माणसाचं अधपतन होते. म्हणून भगवान बुद्धांनी म्हणलं नाही या 12 कारणापासून तू दूर राहशील वाचशील तर तुझं भलं होत राहील आहे ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं. आता त्याच्यानंतर दुष्ट पुरुष. आता दुष्ट पुरुष कोणाला म्हटलं भगवान एकदा कारिका करत असताना भगवान बुद्ध रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या सहा भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचन केलं. आता भगवान बुद्ध कारिका करायला जात असताना भिक्षूंना प्रवचन करतात. काय म्हणतात भिक्षूंनो दुष्ट पुरुष कसा ओळखावा हे तुम्हाला माहित आहे का. त्या भिक्षूने म्हटलं नाही भगवंत म्हणून सांगा म्हटलं मला कसं ओळखायचं. तेव्हा म्हटलं की मग मी तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. मग भगवान बुद्धांनी दुष्ट माणसाची लक्षण सांगतात. म्हणतात की दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवतो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणा तपशील सांगतो. तो दुष्ट पुरुष कोणता आहे तर एखाद्याचे दोष दाखवतो हा दुष्ट पुरुष आहे की नाही. पण त्याला न विचारलं एखाद्या दुष्ट सांगतो पण विचारल्यानंतर तर सांगूच नाही पूर्ण डिटेल माहिती सांगत असतो. तर हा काय आहे दुष्ट पुरुष आहे. म्हणजे कोणाबद्दल वाईट गोष्ट करणे हे काय आहे दुष्ट माणसाचं. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही
पुन्हा पुन्हा विचारले असल्यानंतर दुसऱ्याचे गुण सांगतो. तर जे दुसऱ्याचे चांगले गुण असतात ते दुसऱ्यांना सांगत नाही, तो सुद्धा काय आहे दुष्टपण. त्याला सारखं विचारलं तर सांगत नाही, पण मग खूप विचारू झाल्यानंतर थोडं बहुत सांगतो. अशा माणूस सुद्धा काय आहे दुष्टच आहे ना, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जो मनुष्य विचारले असता आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तर तो आपले दोष दाखवतो, परंतु त्याचा तपशील लपवितो असा दुष्ट मनुष्य असतो. तर जो मनुष्य आहे तो त्याला विचारले असता आपले दोष उघड करीत नाही, म्हणजे त्याला विचारलं की बाबा काय केलं का वाईट वगैरे असं काय सांगत नाही, मग न विचारताच तो सांगायला लागतो आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे आपले जे दुर्गुण आहे तो लपवतो आणि दुसऱ्याच गोष्टी सांगायला लागतो. तर अशा पद्धतीने आपलं जे दोष आहे तो लपवायचा प्रयत्न करतो, असा माणूस सुद्धा काय आहे दुष्टच आहे. तर भिक्खू असाही मनुष्य असतो जो विचारले नाही तर आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो आणि विचारला तर सांगाच नको, अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करत असतो. भिक्षून असा मनुष्य सुद्धा दुष्ट आहे. आता काय म्हटलं नाही की आपले गुण दाखवत असतात काही लोक आहे ना, न विचारताना आपले गुण दाखवत असतात आणि विचारले तर सांगूच नका आहे की नाही, पुन्हा सांगतच राहतात. असा माणूस सुद्धा काय आहे दुष्टच आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं दुष्ट माणसाचे लक्षणे असतात आहे ना, असं बरोबर. आता त्याच्यानंतर सर्वोत्तम पुरुष कोणता, सर्वात श्रेष्ठ पुरुष म्हणजे सर्वोत्तम पुरुष कोणता, अशा पद्धतीने म्हटलं. भगवान बुद्ध एकदा चारिका करत असताना भगवान बुद्धाने भिक्षूंना सुद्धा प्रवचन करतात. तर कशा पद्धतीने म्हणतात, भिक्षूंनो भगवान बुद्धाने म्हटले की या जगात 4 प्रकारची माणसे आढळतात है ना. भगवान बुद्धाने भिक्षून सांगितले 4 प्रकारचे माणसं आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. तर पहिला प्रकारचा मनुष्य आहे स्वतःच्याही कल्याणासाठी झटत नाही आणि दुसऱ्याच्याही कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तर दुसऱ्या प्रकारचा मनुष्य काय स्वतःसाठी नाही झगडत, दुसऱ्यासाठी झटत असतो आहे ना, अशा पद्धतीने. तिसरा प्रकारचा मनुष्य आहे जो मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी नाही, म्हणजे स्वतःसाठी झगडत असतो पण दुसऱ्यासाठी झटत नाही, अशा तिसऱ्या प्रकारचा आहे. आणि चौथा प्रकारचा मनुष्य आहे स्वतःच्या त्याप्रमाणे दुसऱ्याच्या हितासाठीही झटतो, म्हणजे स्वतःच्या हितासाठी झटतो आणि दुसऱ्याच्या हितासाठीही झटत असतो, असा चौथा प्रकारचा म्हणजे जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. आता पहिला जो आहे स्वतःच्यासाठी झटत नाही आणि दुसऱ्याच्यासाठी झटत नाही, तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मती सेनाने माखलेल्या इटेवरील मशालीसारखा आहे, की गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निर्योपयोगी आहे. म्हणजे जो मनुष्य स्वतःसाठी झटत नाही आणि इतरांसाठी झटत नाही तो माणूस कसा आहे, जसा एक आग आहे, ते गावातही महत्वाची नाही आहे आणि जंगलातही त्या आगीला काही महत्व नाही, अशा पद्धतीने म्हणजे अशा विषाच्या पद्धतीने ती आग असते ती काही कामाची नसते. अशा पद्धतीने तो माणूस निरुपयोगी आहे, म्हणजे काही कामाचा नसतो, तो कोणाचाही नसतो, या गावातल्याचाही नसतो परकाच्याही नसतो, अशा पद्धतीने म्हटलं आहे. जो स्वतःच्या कल्याणासाठी त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगतो, तिसऱ्या प्रकारचा मनुष्य त्याहून सदासाठी खुश आहे. तर जो व्यक्ती स्वतःचा त्याग करून दुसऱ्यासाठी जगतो हा सुद्धा काय आहे महत्वाचा आहे. आणि ते तिसऱ्या प्रकारचा मनुष्य आहे त्याहून अधिक चांगला आहे. तर जो स्वतःसाठी झटत नाही तो दुसऱ्यासाठी निवेद असतो आहे ना, अशा पद्धतीने म्हटलंय. आणि तो जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी जगतो तो सर्वोत्तम पुरुष आहे. तर अशा पद्धतीने सर्वोत्तम पुरुष कोणता आहे, जो स्वतःसाठी झटतो आणि इतरांसाठीही झटतो, अशा पद्धतीने म्हटलं आहे. आणि दुसरं आणि तिसरं काय आहे तो चांगला आहे, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणता आहे, जो स्वतःसाठी झटतो आणि दुसऱ्यासाठीही झटतो. 4 प्रकारचे जो स्वतःसाठी झटत नाही दुसऱ्यासाठी झटत नाही, आता काही कामाचा नाही. दुसरा काय आहे स्वतःसाठी झटत नाही दुसऱ्यासाठी झटतो, हाही चांगलाच आहे. त्याच्यानंतर स्वतःसाठी झटतो दुसऱ्यासाठी झटत नाही, हाही चांगलाच आहे. पण याच्यापेक्षाही चांगला कोणता आहे, जो दुसऱ्यासाठीही झटतो आणि स्वतःसाठीही झटतो, हा सर्वात श्रेष्ठ मनुष्याच्या पद्धतीने म्हटलं आहे. आता ज्ञानी पुरुष कोणाला म्हणायचा,
एके समय भगवान बुद्ध उक्कट आणि चेतक या दोन नगराच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्याच्या सारखाच प्रवास करीत असता भेटला. आता भगवान बुद्ध एका रस्त्याने जात होते, त्या रस्त्याने हा द्रोण नावाचा एक ब्राह्मण सुद्धा भगवान बुद्धाला भेटला. अकस्मात भगवंताने रस्ता मोडला आणि एका वृक्षाखाली पद्मासन लावून ते बसले. त्या भगवंताच्या पावला मागून जात असताना त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी सुंदर सैनिक शांत आणि संयम मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आता तो भगवान बुद्ध रस्त्याने जात होते आणि जात असताना एका झाडाखाली जाऊन बसले आणि बसल्यानंतर हा द्रोण नावाचा ब्राह्मण सुद्धा तिथूनच जात होता. त्यांनी पाहिलं का भगवान बुद्ध एका झाडाखाली जाऊन बसले, हा सुद्धा तिथे गेला, त्यांना वंदन केलं आणि एका बाजूला जाऊन बसला. अशा पद्धतीने बसला. आता बसल्यानंतर तो भगवान बुद्धाला म्हणतो, काय म्हणतो की आदरणीय महाशय, आपण देव तर नाही. म्हणलं भगवान बुद्धाला कोण, आपण देव आहेत का, आहे का नाही. भगवान बुद्धाने म्हटलं, मी देव नाही. अशा पद्धतीने देव तर नाही भावना. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं, नाही ब्राह्मणा, मी खरोखरच देव नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला, आपण गंधर्व तर नाहीत, म्हणजे आपण गंधर्व आहेत का. असं म्हटल्यानंतर भगवान बुद्धाने सांगला, नाही ब्राह्मणा, मी गंधर्वही नाही. त्याच्यानंतर आपण पुन्हा प्रश्न विचारला, आपण यक्ष तर नाही, यक्ष आहे का नाही, तर नाही, आहे का नाही, यक्ष आहात का, आहे की नाही. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर भगवान बुद्धाने म्हटलं, नाही ब्राह्मणा, मी यक्षही नाही. तर मग आपण मनुष्यही नाहीत काय. आता आपण मनुष्य नाहीत काय, अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा भगवान बुद्धाने म्हटलं की नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. आता काय विचारलं त्याने, आपण देवता आहात का, नाही म्हटलं. त्याच्यानंतर गंधर्व आहेत का, नाही म्हटलं. त्याच्यानंतर यक्ष आहेत का, नाही म्हटलं. माणूस आहेत का, नाही म्हटलं. मग आहेत कोण, ज्ञानी पुरुष आहे ना. ज्ञानी पुरुष कसा म्हणजे कसा, बुद्ध तर झाला आहे की नाही, बोललं कसा. तर इथं काय म्हणतात पहा, भगवंताने अशी उत्तर ऐकल्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला, तुम्हाला मी देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात का, मनुष्य आहेत का, असे विचारले असताना आपण नाही म्हणालात, तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण, असा प्रश्न त्याने विचारला. तेव्हा म्हणतात, ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगाच्या वासनाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. काय म्हणलं, जोपर्यंत मी माझ्या अंगाचा काय आहे की आसवाचा निराश केला नाही तोपर्यंत काय होतो, देवही होतो, गंधर्वही होतो, यक्षही होतो आणि मनुष्यही होतो. आहे असं म्हटलं. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या ताळवृक्षासारखा आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाही त्याप्रमाणे माझेही आहे. जसं आता भगवान बुद्ध म्हणतात की आता मी काय केलं नाही, पूर्णपणे आसव नष्ट करून टाकले आहे. आता काही आसव उत्पन्न होणार नाही किंवा निर्माण होणार नाही. जसे ताडाचं झाड आहे, ताडाचा वरचा शेंडा जर कापला तर मग त्याला काही पालवी सुटत नाही. तशा पद्धतीने मला काय आता आसव किंवा सूचना उत्पन्न होत नाही. तशा पद्धतीने ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारा कमलता पाण्याच्या वर येतो आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक त्याला चिटकत नाही, त्याप्रमाणे ब्राह्मणा मी जगात, काय म्हणलं भगवान बुद्धाने, की ज्याप्रमाणे एखादी कमळाचा फूल आहे, तो पाण्यात जन्म घेतो, पाण्यातून उत्पन्न होतो, पण पाण्याच्या वर येतो आणि पाण्यापासून तो अलग राहतो, अनिष्ट राहतो, आहे ना. तर अशा पद्धतीने निष्कलंक असतो ते ब्राह्मणा मी या जगात जन्माला आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाच्या अपष्टताचा राहिलो. मी जगाच्या कलंकातून माहिती काय केलाय, दूर झालेलो आहे. अशा पद्धतीने काय आता मी या जगात जन्मलो, जगात वाढलो, है ना, जगावर विजय मिळवून मी काय केलं, या जगातून जे काय आसक्ती आहे त्याच्या पलीकडे मी गेलेलो आहे. अशा पद्धतीने म्हणून आता हे ब्राह्मणा तू मला तथागत किंवा ज्ञानी पुरुष समज, अशा पद्धतीने
म्हटलं. तर आता ज्ञानीपुरुष म्हणजे स्वतःचा अशा पद्धतीने ज्ञानीपुरुष त्याला म्हटलं जातं है ना. आता त्याच्यानंतर पाचवं आहे न्यायी आणि सज्जन असा पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले चार प्रकारची असतात माणसे, चार प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या चार प्रकारचा भेद तुम्ही जाणले पाहिजे. माणसे कसे आहेत, चार प्रकारचे असतात. तर तुम्हाला न्यायी कोण आहे, सत्पुरुष कोण आहे हे ओळखण्यासाठी हे चार भेद तुम्हाला जाणता आले पाहिजे. तर भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी जगतात परंतु दुसऱ्या कल्याणाचा विचारही करीत नाही. काय आता हे चांगलं नाही. स्वतःच्या कल्याणासाठी जगतात, दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगत नाही अशा पद्धती. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचा निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रह सांगत नाही. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्याच्या क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निश्चित सांगत नाही. ते स्वतःबद्दलही अविद्येत निमरून असतात परंतु ते दुसऱ्याच्या अविद्येतून निर्मूलनासाठी आग्रहाने सांगत नाही. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळत असतो परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. तर इथं स्वतःच्या कल्याणासाठी झटतो पण दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही अशा पद्धतीने सांगितलं गेलं. तर कशा पद्धतीने, तर जो व्यक्ती स्वतःचं कल्याण करण्यासाठी ते व्यक्तीतून मुक्त होतो, चांगलं वर्तन करतो, स्वतःला पवित्र करतो, स्वतःला मनातून राग द्वेष मोह याचा निर्मूलन करतो आणि तो स्वतः चांगला बनतो पण दुसऱ्यांना राग मुक्त होण्यासाठी काही करत नाही, दुसऱ्यांना चांगलं जीवन करण्यासाठी तो उपदेश करत नाही. अशा पद्धतीचा माणूस आहे तर तो स्वतःचा मार्ग चांगल्या पद्धतीने टाकत असतो पण दुसऱ्याच्या कल्याणासाठी तो झटत नाही. तर अशा पद्धतीचा एक प्रकारचा. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे माणसं आहे परहितासाठी झटतात, स्वतःसाठी झटत नाही. तर अशा पद्धती आहेत की दुसऱ्यासाठी झटतात पण स्वतःसाठी झटत नाही. अशी माणसे आपल्या अंगाच्या विषयाचा क्रोध आणि अविद्या याचा निर्मूलन प्रयत्न न करता दुसऱ्याचा मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. म्हणजे काय आहे की स्वतःमधले जे दुर्गुण आहेत ते दूर करायचा प्रयत्न नाही पण दुसऱ्याचा दुर्गुण दूर करण्यासाठी करत असतात. म्हणजे स्वतःसाठी झटत नाही, दुसऱ्यासाठी झटतात असे एक माणसं असतात. भिक्षून अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात परंतु स्वतःसाठी नाही. तिसऱ्या प्रकारची माणसे स्वतःसाठी अथवा परहितासाठी झटत नसतात. म्हणजे स्वतःसाठी झटत नाही, दुसऱ्यासाठी झटत नाही. म्हणजे स्वतःचे दुर्गुण बाहेर काढत नाही, दुसऱ्याचेही काढत नाही. तर असा मनुष्य स्वतःच्या ठिकाणी विषय वासना, क्रोध आणि अविद्या याचे निर्मूलन करीत नाही, त्याप्रमाणे दुसऱ्यांनाही तसे करण्यासाठी सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. आता भिक्षून चौथ्या वर्गाचा माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठीही झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषय भावना, क्रोध, अविद्या याच्या नाशासाठी झटतात, त्याप्रमाणे दुसऱ्यांना सुद्धा ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या याच्यापासून निर्मूलनासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःही व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्या माणसाला न्यायी आणि सज्जन माणसं समजावे. तर सज्जन आणि न्यायी माणसं कोण, जो स्वतःसाठी झटतो आणि दुसऱ्यासाठीही झटतो अशाला न्यायी म्हणलं पाहिजे. कशासाठी, कोणतं झटणं आहे, तर चांगल्या मार्गासाठी. म्हणजे आपले जे राग द्वेष मोह हे दूर करण्यासाठी झटलेला माणूस आहे. स्वतःचे आपले जे राग द्वेष मोह दूर करतो आणि दुसऱ्याचे दूर करतो याला म्हटलं आहे न्यायी पुरुष, सज्जन पुरुष अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. काही नाही, एखाद्याने चांगले कपडे घातला म्हणून तो सज्जन माणूस नाही, काही नाही. तर सज्जन माणूस कोण आहे, ज्याने स्वतःचे सूचना दूर केली आहे, दुसऱ्याचेही करतो त्याला सज्जन म्हटलेलं आहे. आता शुभ कर्माची, कुशल कर्माची आवश्यकता म्हणजे चांगल्या कर्माची आवश्यकता आहे. एके समय भगवान विष्णूंना म्हणाले, सतकर्म करण्याचे भय बागडू नका. सतकर्म करण्याचे भय बागडू नका. सौख्य, इच्छित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सतकर्माचा लाभ म्हणजे इच्छित, प्रिय आणि आनंददायक वस्तूचा लाभ. या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे, मी त्यांची ग्वाही देत आहे. म्हणजे आता सतकर्म करण्यासाठी घाबरू नका भगवान म्हणतात, कारण सत्कर्म केल्याने माणसाला चांगला लाभ होत असतो, त्याला प्रिय भेटतात, त्याला आनंददायक वस्तूचा लाभ होत असतो आणि हा आळाज मी स्वतः घेतलेला आहे असं भगवान
सांगतात. म्हणजे चांगलं काम केल्याने आपल्याला लाभ होतात, पण हे लाभ मी सुद्धा घेतलाय अशा पद्धतीने म्हणतात, म्हणजे मला अनुभव आहे अशा पद्धतीने सांगतात. मी वारंवार स्वतःला विचारतो, मी जे फळ सात्विक आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम, मला जे सध्या सौख्य आणि शांत लाभले आहे ते कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे. आणि त्याचे उत्तर मला मिळते आहे की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील आणि संयम या 3 सत्कर्माचा परिपाक होय. आता भगवान बुद्ध म्हणतात की मला हे सुंदर एवढं फळ भेटलंय, शांतता भेटली आहे, प्रसन्नता भेटलाय, आनंद भेटलाय, हा एवढा सुखाचा परिपाक मला कसा भेटला, मी काय पुण्य केलं, अशा पद्धतीने स्वतःच विचार करतो आहे की नाही. आणि अशा पद्धतीने विचार केल्यानंतर याचं उत्तर काय भेटते, मग मी कोणतं काम चांगलं केलं तर मला याचं सुख भेटत आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, मला हे सुख भेटत आहे, तर मी कोणतं काम केलं चांगलं तर त्याच्यामुळे मला हे सुख भेटतं. तर कोणतं काम केलं, तर भगवान बुद्ध म्हणतात दान केलं, शील पालन केलं आणि संयम राखलं. या 3 गोष्टीमुळे मला सत्कर्माचा परिपाक झाला, म्हणजे चांगल्या गोष्टीचा लाभ झाला. काय झालं, काय केलं भगवान बुद्धांनी, तर त्याला लाभ झाला आहे दान, शील आणि संयम या गुणामुळे भगवान बुद्धाला सत्कर्माचा परिपाक मिळालेला आहे, म्हणजे चांगल्या कुशल कर्माचा लाभ घेतलेला आहे. म्हणून शुभ, उत्सवमय, आनंददायी आणि धन्य ती प्रभात आहे. म्हणजे जे चांगले आहे सत्कर्म आहे ते कशी आहे, शुभ आहे, उत्सवमय आहे आणि आनंद आहे आणि ती धन्य. म्हणजे खरा आनंद कशात आहे, खरा आनंद कशात म्हटलंय भगवान बुद्धांनी, सत्कर्म करण्यामध्ये म्हटलं. कीर्तन भजन ऐकण्यासाठी म्हटलं का, दंडार पाण्यासाठी म्हटलं नाही का, नाही आहे ना. माणूस काय आहे, कीर्तन भजन पिक्चर याच्यामध्येच तो घालतो. पण भगवान बुद्धांनी काय म्हटलं नाही, सुख म्हणलं, काय म्हटलं नाही की शुभ सुख आनंद कशात म्हटलं नाही, सत्कर्मामध्ये, चांगल्या कुशल कर्मामध्ये सांगितलं आहे. तोच खरा शुभ दिवस आहे, तोच खरा सुखमय क्षण आहे, जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्यावेळी शुभ कर्म, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्याच्या कर्त्याला शुभ लाभ मिळवून देत असतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखर शुभ आणि आनंददायी असतो. तर कोणत्या गोष्टी म्हटलं नाही, तर शुभ कर्म केले पाहिजे, शुभ वचन केले पाहिजे, शुभ विचार केले पाहिजेत, शुभ इच्छा केल्या पाहिजे आणि त्याच्या कर्त्याचा शुभ लाभ होत असतो आहे की नाही. आणि ती खराखूर आनंद असतो. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, खरोखरच सुखी होतो आणि तुम्हीही त्याप्रमाणे समृद्ध, निरागमय आणि आपल्या आपतेसह सुखी व्हा. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा व्हा सुखी व्हा, असे सुखी व्हा आणि स्वतःही सुखी व्हा आणि आपल्या नातलकालाही सुखी करा, अशा पद्धतीने इथं म्हटलं. म्हणजे सत्कर्माचा लाभ म्हणजे कुशल कर्माचा लाभ अशा पद्धतीने म्हटलं नाही. म्हणजे शुभ कशासाठी मग केलं पाहिजे, कुशल कर्म कशासाठी केलं पाहिजे, शुभ लाभासाठी, म्हणजे चांगल्या लाभासाठी केलं पाहिजे. आता शुभ संकल्पाची आवश्यकता, आता चांगले संकल्प का केले पाहिजे. एके समयी श्रावसित जेतवनामध्ये भगवान बुद्ध राहत असताना भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्पाची अत्यंत आवश्यक आहे. तर काय म्हणतात, आपल्याला पवित्र आणि सुखी जीवन जगायचं असेल चांगला संकल्प केला पाहिजे आहे ना. आणि कोणते शुभ संकल्प करावे हे मी तुम्हाला सांगतो आहे. तर असा शुभ संकल्प करा की अवश्यभर मी आपल्या माता पिताचे परिपालन करेन. कोणता संकल्प म्हटला नाही, मी माता पिताच्या परिपालन करण्याचा संकल्प केला. मी माझ्या कुळाचा कुलपत्तीचा आदर करीन, म्हणजे माझ्या कुळात जे काही श्रेष्ठ लोक आहेत त्यांचा मी काय करेन, आदर करीन आहे ना. माझी वाणी सदैव मृदू ठेवीन आणि मी कोणासंबंधही वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक पक्षाडून मी माझे अंतःकरण स्वच्छ करेन, म्हणजे स्वार्थ नावाचा कलंक मला लागू देणार नाही आहे ना. तर औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानत जाईल. काय म्हटलं नाही, औदार्याने म्हणजे उदारतेने, औदार्याने दान करण्यामध्ये मी आनंद
मानणे. दान करताना आनंद होते का? दान करताना आनंद होते? खरंच होते? पैसे घे वाटत नाही. आता आपल्या घरी गणपती आला, परिसरात पाठ केलं, आपण नाही दिलं तर कसं वाटतं बाबा? आहे का नाही? है ना? दान केल्याने खरंच आनंद होते का? नाही होत. दान केल्याने आनंद व्हायला असता तर रोज दान केले नसते का तुम्ही? येताना दान, जाताना दान, बसताना दान, उठताना दान केले नसते का? केले असते का नाही केले असते? आहे का नाही? तर म्हणा लागते म्हणा हो. आहे का नाही? बरोबर आहे. तर इथं काय म्हणतात, दान करण्यात आनंद मानला पाहिजे. तर कसं की जे काही आपण दान करतो हा निस्वार्थ भावाने दान करताना आनंद वाटला पाहिजे. आपल्याला जे लाभले आहे त्याचा भाग दुसऱ्यांना देण्यात समाधान मानले पाहिजे. कसं म्हटलं ना, काल प्रवचन केलं होतं ना की जे काही आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेले आहे ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यात आनंद वाटला पाहिजे. आहे की नाही? तर अशा पद्धतीने हे भगवान बुद्धाने सांगितलं नाही, वर माणसाच योग्य असा मी पुरुष नाही, मी त्याला सेवा योग्य पुरुष म्हणे. आपल्याला जे भेटलं आहे ते आणखी भेटण्याचा प्रयत्न केला, आणखी मागण्याचा प्रयत्न करतो. आहे ना? जे भेटलं ते आणखी घेण्याचा प्रयत्न करतो, देण्याचा प्रयत्न करत असतो का? आहे की नाही? म्हणून तर आपण देण्यासाठी येतो का घेण्यासाठी येत असतो? बरोबर आहे. जेव्हा विहारामध्ये भोजन असेल तेव्हा जास्त लोक येत असतात. म्हणजे घेण्यासाठी येतात तर देण्यासाठी येतात. आहे की नाही? तर इथं ज्याच्यामुळे आपल्याला भेटलेलं आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी आनंद म्हणतात, त्यालाच खरा पुरुष केलं आहे. मग बाबासाहेबांपासून एवढं मिळालं, मग आपण केवढं दिलं पाहिजे? आहे की नाही? तर अशा पद्धतीने जो देण्याचा प्रयत्न करतो त्याला खरा पुरुष म्हटला आहे. मी म्हणत नाही आहे ना, हे पुस्तकात लिहिलेलं आहे. आहे की नाही? माझं वाक्य नाही आहे. आयुष्यभर शांत राहीन, काय म्हटलं आहे? आयुष्यभर शांत राहील म्हणजे कोणाशी झगडा करणार नाही, काय करणार नाही, काय बोलणार नाही. अशा वेळी क्रोध उत्पन्न झाला तर त्याचा तात्काळ फळ निरोध करील. म्हणजे जेव्हा आपल्या मनामध्ये क्रोध जरी झाला तर मी त्याला शांत करील, त्याला निरोध करील, असं आपण ठरवलं पाहिजे. भिक्षूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हा. असे 7 प्रकारचे संकल्प केल्याने म्हणता तो सुखी आणि संकल्प म्हणजे संपन्न होत असतो. आता सदाचरणावरील प्रवचने. आता सदाचरणावरती प्रवचने. येते समयी भगवान बुद्ध थोर भिक्खू संघ कौशल जनपदात चारिका करीत असताना कौशलचा शाला नावाच्या गावी आले. शाला नावाच्या गावी आले. ही वार्ता शालामधील ब्राह्मण कुलातील कानी पडली. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे वाटल्यावरून ते झाला या ग्रामचे ब्राह्मण भगवान बुद्धाकडे आले आणि कुशल विचारबाजूला स्थानापन्न झाले. तर अशा पद्धतीने झाला नावा गाव होतं. ज्या झाला गावामध्ये भगवान बुद्ध गेले, झाला गावातले जे काही ब्राह्मण आहे, जे लोक आहेत, ते भगवान बुद्धाचं दर्शन करण्यासाठी तिकडं आले आहेत. त्यांनी भगवान बुद्धाचा सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी सांगितला. तर त्याने भगवान बुद्धाला विचारलं की सदाचरणा म्हणजे काय, सदाचरणाचा अर्थ म्हणजे काय, अशा पद्धतीने. तेव्हा भगवान बुद्धाने त्या ब्राह्मणांना सांगितला. श्रोतोत्सव ब्राह्मणास भगवान बुद्धाने सांगितलं, म्हणजे त्या ऐकणाऱ्या ब्राह्मणाला भगवान बुद्धाने म्हटलं. आता इथं शब्द कोणता म्हणा, श्रवणोत्सव म्हणजे ऐकण्यात उत्सुक असणारा, त्यांना भगवान बुद्धाने धर्म सांगितलं. काय सांगितलं आहे? शरीर दुराचाराचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. शरीर दुराचाराचे, दुष्टपणाचे काय आहे? 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचारांचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. म्हणजे वाचेचे 4 आणि वाणीचे नाही म्हणजे मनाचे 3. अशा म्हणजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने. तर शारीरिक दुराचाराचे प्रकार कोणते आहेत? तर मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसा करतो, प्राणी निदेपणे हत्या करतो, दुसऱ्यांना शारीरिक दुखापत करतो, जे आपलं नाही ते घेत असतो, गाव आणि जंगल याच्यातील लोकमता तोडून आपलीशी करून टाकतो. आणि तिसऱ्या प्रकारच्या दुराचारात माता पिता भगिनी भगिनी याचे स्वाधीन असलेल्या वाङ्मय निश्चित होऊन वाङ्मयाच्या माला धारण करणाऱ्या कनिष्ठ अभिचार करतो. म्हणजे पहिले 3 शील आहेत, तो शीलाचं जो पालन करत नाही त्याला दुराचार म्हणतात, शारीरिक दुराचार करतात. तर अशा पद्धतीने हे
तीन प्रकारचा दुराचार करणारा व्यक्ती आहे. त्याच्यानंतर वाचिक दुराचार काय आहे की आपण जे त्याच्यामध्ये जो खोटं बोलतो है ना, तर खोटं बोलण्यामध्ये खोटंपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावात, कुटुंबात, राजाच्या अथवा व्यवसायाच्या शेती परिस्थितीत साक्षी देत असताना माहीत नसेल तर माहीत आहे सांगतो, आणि माहीत असेल तर माहीत नाही म्हणून सांगतो, आहे की नाही, आणि नसेल तर हो म्हणून सांगतो. अशा पद्धतीची खोटी साक्ष देतो. पाहिली असेल तर नाही पाहिली म्हणतो, आणि पाहिली नसेल तर पाहिली आहे अशा पद्धतीची साक्ष देतो. स्वतःच्यासाठी आणि कुणाच्या दुसऱ्याच्यासाठी तो लाभासाठी अशा पद्धतीची जाणून बुजून साक्ष देतो. दुसऱ्याच्या दुराकरणात चुगली करतो. चुगली करण्यापासून मनुष्यांना जे काही होतं त्या चुगलीतून सुटत नाही. त्या पद्धतीने जो कोणी व्यक्ती आहे त्याची निंदा करतो, चुगली करतो, कठोर वचन बोलतो, अपशब्द बोलतो, दुसऱ्यांना कडक वाणीमध्ये बोलतो, असंस्कृत भाषेमध्ये बोलतो, तीव्र भाषेमध्ये बोलतो, क्रोध भाषेमध्ये बोलतो, चित्त विचलित करण्यासारखे अशामध्ये बोलतो. आणि चौथं आहे की जे दुराचार आहे, म्हणजे व्यर्थ बडबड आहे, ज्या भाषेमध्ये काहीही भाव नाही अशी व्यर्थ भाषा करण्यासाठी बोलत असतो. त्याच्यामध्ये स्वतःचंही हित नाही आहे, दुसऱ्याचंही हित नाही आहे, अशा व्यर्थ भाषेने तो संभाषण करत असतो. अशा पद्धतीने त्याला तो कोणत्या गोष्टीचा अर्थ लागत नाही, काही लागत नाही, अशा व्यर्थ भाषेचा बडबड करत राहतो. अशा पद्धतीने वाणीचे चार दुष्परिणाम सांगितले. त्याच्यानंतर वैचारिक दुष्परिणामाचे सांगितले नाही. पहिल्या प्रकारामध्ये लोभ कृतीचा समावेश होतो, लोभामध्ये असतो. त्याच्यानंतर असा मनुष्य परधनाचा सारखा ध्यास धरत असतो, दुसऱ्याचा धनाचा हात धरत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचारामध्ये स्वतःच्या दुस्वार्थ द्वेष याचा अनुभव होतो, म्हणजे दुसऱ्याचा द्वेषही पकडत असतो, है ना. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशा काही गोष्टी नाही असे मानतो, म्हणजे त्याला काही दान, धर्म, त्याग हे काही देणे घेण्या पडत नाही. त्याला त्याच्यामध्ये सत्कर्म किंवा असत्कर्म याची काही फळ भोगावं लागतं असं त्याला काही वाटत नाही. इहलोक आणि परलोक नाही हे सर्व तो झूट मानतो, आणि तो मानतो की आई बाप, आप्तेजन यांनाही तो मान देत नाही. आणि ज्यांना सम्यक मार्गाने जाऊन काही इच्छित फळ मिळाले आहेत आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहेत, असे श्रमण अथवा ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर सुद्धा तो विश्वास ठेवत नाही. तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे काही आहे तीन वैचारिक आहे. तर कोणते आहे? लाभ आणि द्वेष आणि मोह अशा पद्धतीच्या भानगडी म्हणतो राहत असतो. तर अशा पद्धतीचे तीन दुराचार आहेत. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे अशा पद्धतीचे आहेत की वाचाचे तीन, म्हणजे शारीरिक तीन, वाचाचे चार आणि वैचारिकचे काय आहे तीन. अशा पद्धतीचे सदाचार जे असतात, तर अशा सदाचाराचे असतात. आता शारीरिक सदाचार म्हणजे काय की पहिल्या प्रकारे मनुष्य कोणत्याही प्रकारची जीव हत्या करत नाही, कोणालाही दंड देत नाही, कोणालाही तलवारीने म्हणा कोणत्याही त्याला इजापत करत नाही, निरुपयोगी किंवा कोणत्याही माणसाला इजा देत नाही. तो दयावान बनतो, सर्व प्राण्यांविषयी करुणामय असते, जीवन जगत असतो. दुसऱ्याचे सुद्धा जे काही वस्तू असतात त्या सदाचाराने न दिल्याशिवाय तो घेत नाही आणि प्रामाणिकपणे जगत असतो. तिसऱ्या प्रकारच्या याच्यामध्ये कोणतेही मिथ्याचार आहे, त्या मिथ्याचारामध्ये राहत नाही, अभिचारामध्ये राहत नाही. आणि अशा पद्धतीने सदाचारून आई, वडील, भाऊ, बंधू, भगिनी या सगळ्यामध्ये एक नातं प्रेमाचं तो जपत असतो. आणि जिच्या गळ्यात निश्चयाचा माळ घातलेली आहे, म्हणजे लग्नाची माळ घातली आहे, तिच्या त्याग करण्याची तो काय करतो? व्यवहार करतो, म्हणजे आपला संसार करतो. अशालाच म्हणतात सकाळची सदाचार. म्हणजे कोणाची हिंसा न करणे, कोणाची वस्तू न घेणे आणि व्यभिचारापासून दूर राहणे, हे अशा पद्धतीचे सदाचार करतो. आता वाणीचे सदाचार म्हणजे काय की पहिल्या प्रकारामध्ये जे भाषणासंबंधी आहे, असत्य भाषण करत नाही, असत्याचा त्याग करतो, त्याच्यापासून दूर राहतो. त्याला सभेत बोलवले किंवा गावात बोलवले किंवा राजकुळात बोलवले, कुठेही बोलवले तर ते व्यवसायाच्या श्रेणीप्रमाणे साक्ष देत असतो. जे सत्य आहे ते सत्य सांगत असतो, असत्य आहे तर असत्य सांगत असतो. आणि अशा पद्धतीने जे माहीत आहे ते माहीत सांगतो, नसेल तर नाही म्हणतो. आणि जे काही आपण पाहिलं ते पाहिले म्हणतो, नसेल पाहिले तर नाही पाहिले म्हणतो. आणि अशा पद्धतीने जे काही आहे ते सत्य सांगतो. तर स्वतःच्याही स्वार्थासाठी नाही, दुसऱ्याच्याही स्वार्थासाठी नाही,
तर कोणासाठीही तो खोटं बोलत नाही आणि परस्पर तो खोटं बोलण्यापासून दूर राहत असतो. अशा पद्धतीची वाची जी आहे तो चुगली करत नाही, निंदा करत नाही, लोकांमध्ये कलह निर्माण करत नाही, लोकांमध्ये भांडण निर्माण करत नाही आणि जेथे जे आहे तो तेथेच तो तेवढंच सांगत असतो, त्याच्या पलीकडे काही सांगत नाही. अशा पद्धतीने चुगली करणार आहे आणि ऐक्य निर्माण करण्यासाठी तो प्रयत्न करतो, प्रेम भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो, माणसामध्ये सुवाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि या सर्वात सुख आणि आनंद हा त्याला चांगला वाटत असतो. तर अशा पद्धतीने त्या वाचिकची सदाचार म्हणतो आहे कटू बोलत नाही आणि कटू बोलण्याचा तो त्याग करतो, त्याच्यापासून प्रवृत्त होतो आणि जे काही चांगलं बोलतो खवचटपणा त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये भाषण नसतो, त्याच्या भाषणामध्ये आनंदायक असते, मैत्री असते, कडकडीची असते, ससूनपणा असते, हितकारक असते आणि या सर्वांचं तो साधन करत असतो. तर त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे तर तो कोणत्याही प्रकारच्या वाचिक म्हणजे सदाचरणाच्या वाची करत असताना व्यर्थ बळबळणारा समर्थन करत नाही, व्यर्थ बळबळच करत नाही, उचित आणि वास्तविक नेहमी लाभदायक असे बोलत असतो, योग्य तेवढंच बोलत असतो, योग्य संस्कारित बोलत असतो आणि चांगल्या प्रकारची हितकारकच असा बोलत असतो. अशा पद्धतीचे जे संभाषण करतो तो त्या वाचेचे सदाचार करत असतो आहे ना. अशा पद्धतीने आता वैचारिक सदाचरणाच्या मध्ये भाग सांगितले गेले आहे. तर पहिल्या प्रकारच्या मनुष्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो, त्याच्यामध्ये लोभ नसतो, परधन आपले व्हावे अशी त्याची कधी भाव नसते आणि त्याच्या पदाची भाव तो सगळत नाही. दुसऱ्या संबंधी दुरावास किंवा द्वेष याबद्दल तो आपल्या विचारात थारा देत नाही. आपल्या भोवती जे प्राणी आहेत ते ज्यांची सर्वांची सुखी राहण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आणि शत्रूपासून त्याच्यापासून दूर राहण्यापासून, शत्रूपासून दूर त्यांच्या छळापासून दूर राहण्यासाठी त्याच्यामध्ये तो सारखा धडपड करत राहतो. अशा पद्धतीने राहते. तर त्याची दृष्टी सुद्धा सम्यक असते, सम्यक प्रमाणात असतात. तर अशा पद्धतीने दुराचार आणि सदाचाराचा भगवान बुद्धांनी अर्थ सांगितला गेला नाही. तर समजलं काय? दुराचार आणि सदाचार आपण जे शील पालन करतो या शील पालनामध्येच काय आहे? सदाचार आहे आणि शील न पालनामध्येच काय आहे? दुराचार आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना सदाचाराचा अर्थ समजावून सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपण इथं थांबणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबू. ठीक आहे.